नमस्कार मैत्रिणींनो, मी तुम्हाला आज नवीन रेसिपी दाखवणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघायला विसरू नका. या ज्या शेंगा आहे ना, या वाटाण्याच्या शेंगा आहे, याला मी फ्राय करणार आहे. आमच्या विदर्भामध्ये याला फ्राय करून नाश्त्यासारख्या खातात. तुम्ही विचार करत असाल, की या शेंगा कशा खातात? तर बघा मी सांगते. जशा आपण शेवगाच्या शेंगाची भाजी खातो, पण त्या शेंगा खात नाही, तशासारख्या या शेंगा खाल्ल्या जातात. नाश्त्यासाठी सुद्धा आणि याची भाजी बनवून भाजी कशी तर रस्सा बनवून सुद्धा या शेंगाची भाजी बनवली जाते. या शेंगा फोडणी घालण्यासाठी मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल घातलं. तेलामध्ये मी जिरं आणि मोहरी घातलेली आहे. आता मी तिखट आणि मीठसुद्धा घालून घेणार आहे. तिखट आणि मीठ छान तळल्यानंतर मी या शेंगा इथे घालणार आहे. एकदम साधी सोपी रेसिपी आहे. कमीत कमी साहित्यामध्ये ही रेसिपी बनून तयार होते आणि खायला एकदम चविष्ट लागते. बघा या शेंगा मी घालून घेणार आहे. या शेंगा आहे ना हिवाळ्यामध्येच मिळतात आणि हिवाळ्यामध्ये या शेंगा खायची मजा काही वेगळीच असते आणि या शेंगा खूप पौष्टिक सुद्धा आहे. या शेंगा पूर्ण मी या कढईमध्ये घालून घेतलेले आहे. याला छान असं मिक्स करून घेणार आहे, जेणेकरून तिखट आणि मीठ या पूर्ण शेंगाला लागलं पाहिजे आणि याला झाकून मी शिजू देणार आहे 10 मिनिटासाठी. जर शेंगा करपल्या तर आपण गरजेनुसार थोडं-थोडं पाणी यामध्ये घालू शकतो. पण तशा तर शेंगा वाफेवरच शिजतात. पाणी घालायची काहीच आवश्यकता पडत नाही. बघा झाकण खोलून मी परत एकदा चेक करून राहिली. शेंगा थोड्या शिजलेल्या आहे. आता याला परत 5 ते 7 मिनिटापर्यंत शिजवून घेऊ. याला 2 ते 3 वेळा आपण चेक करू शकतो की शेंगा शिजल्या की नाही म्हणून. बघा शेंगा अशा अर्धवट शिजलेल्या आहे. आता काही वेळातच शेंगा रेडी होणार आहे. आमच्या विदर्भामधली आहे ना ही रेसिपी एकदम फेमस आहे. घरोघरी हा पदार्थ केला जातो आणि अशाच पद्धतीने. बघा शेंगा शिजून रेडी झालेल्या आहे. आता मी गॅस बंद करून घेणार आहे. बघा किती छान दिसत आहे शेंगा. ही रेसिपी आहे ना तुम्ही नक्की घरी करून बघा. व्हिडिओ आवडल्यास लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायला देखील विसरू नका. पुन्हा एका अशाच नवीन रेसिपीबरोबर भेटू. तोपर्यंत बाय.